मला खूप DM आले की मॅडम तुम्ही सांगताय म्हणून आम्ही बाळाला घुटी घालणे बंद केले आहे. मग माझ्या बाळाचे वजन वाढावे म्हणून आम्ही त्यासाठी काय करू शकतो? आणि त्यात माझे बाळ फक्त 4च घास खातं, पोट भरून सुद्धा खात नाही. मग हा रील तुमच्यासाठीच आहे. तुमचे बाळ 4च घास खातं, त्यात तुम्ही घुटी पण बंद केली आहे. तर तुम्ही जे बाळाला 4 घासच घालतात त्यात कॅलरीज डेन्स करून देण्याची गरज आहे. म्हणजे काय, तर तुम्ही बाळाला जे 4 घास घालता त्यामधूनच बाळाला चांगले हेल्दी फॅट्स मिळतील आणि भरपूर कॅलरीज मिळतील असे पदार्थ देणे गरजेचे आहे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, चला आपण बघूया. पहिली महत्त्वाची गोष्ट, तुम्ही बाळाला कोणतेही पदार्थ देताना त्यामध्ये 1 चमचा तूप किंवा 1 चमचा लोणी किंवा 1 चमचा किसलेला नारळ यामधली कोणतीही एखादी गोष्ट प्रत्येक पदार्थासोबत दिली तर त्या पदार्थाची टेस्टसुद्धा वाढते आणि त्या पदार्थामध्ये कॅलरीजसुद्धा वाढतात. म्हणजे भातमध्ये कंपल्सरी तूप ॲड करा किंवा परोठा वगैरे देत असताना ते लोणीसोबत द्या किंवा उपीट वगैरे असं काय बनवत असाल तर त्यामध्ये तुम्ही किसलेला नारळाचा किस 1 चमचा घालू शकता. त्यामुळे पदार्थाची चव विथ कॅलरीज दोन्ही वाढण्यास मदत होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बाळाच्या दररोजच्या आहारामध्ये तुम्ही पनीर किंवा टोफूचा समावेश करा. त्यामधून बाळाला प्रोटीनसुद्धा मिळतात, त्याचबरोबर हेल्दी फॅट मिळते. त्यामुळे बाळाचं वजन वाढण्यास मदत होते. तिसरी महत्त्वाची गोष्ट, बाळाला प्रत्येक पदार्थ तुम्ही देताना पदार्थासोबत तुम्ही जर 1 चमचा ड्रायफ्रूटची पावडर किंवा 1 चमचा शेंगदाण्याची पावडर दिली तर त्या पदार्थाचे कॅलरीज वाढवण्यासाठी परत मदत होते आणि बाळाला वजन वाढण्यासाठी मदत होते. त्यामुळे अल्टरनेटली तुम्ही प्रत्येक पदार्थासोबत बाळाच्या 1 चमचा ड्रायफ्रूट पावडर किंवा 1 चमचा शेंगदाणा पावडर देत राहा. चौथी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही बाळाला कोणताही पदार्थ बनवताना त्याची कॉम्बिनेशन करण्याची गरज आहे. म्हणजे तुम्ही बाळाला जर खीर बनवत असेल तर ती पाण्यातून न बनवता फुल फॅट दुधातून बनवली तर त्या खिरीची कॅलरीज वाढतात. तसेच त्यामध्ये 1 चमचा तूप घातला तर अजून कॅलरीज वाढतात. त्याचसोबत अजून 1 चमचा ड्रायफ्रूट पावडर जर घातला तर खिरीचे कॅलरीज अजून वाढतात. तसेच त्यासोबत तुम्ही एखादं त्या खिरीमध्ये कॅलरीजयुक्त फ्रूट जर ॲड केला, मीन्स बनाना, चिकू, सीताफळ, मँगो असे काही फ्रूट्स जर तुम्ही त्यात ॲड करत असेल तर त्या खिरीचे कॅलरीज अजून वाढतात. ह्या प्रकारे कोणत्याही पदार्थाचं कॉम्बिनेशन करून त्यामध्ये मी सांगितलेल्या पदार्थापैकी कोणता तरी एक पदार्थ 1 चमचा जर ॲड करत राहिला तर त्या पदार्थाचे कॅलरीज वाढतात आणि बाळाला वजन वाढण्यास मदत होते.